नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष गुड्डेवार आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. आजचा विषय आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की जी आपली नवोदय परीक्षा झालेली आहे 13 डिसेंबर 2025 रोजी. त्याच्या प्राथमिक उत्तरपत्रिकेची सर्वांनाच आतुरतेने वाट पाहतात, कारण भरपूर जणाला चांगले मार्क भेटलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क भेटले त्यांचं मनापासून अभिनंदन. नक्कीच त्यांची उत्सुकता लागलेली आहे की आता आपल्याला नवोदय विद्यालयाने जाहीर केलेली उत्तरपत्रिका कधी येणार, आणि ती उत्तरपत्रिका एकदा जाहीर झाली की मग आपल्याला जे खरे मार्क पडणार आहेत त्याची आपल्याला एकंदरीत कल्पना येऊ शकते, आणि त्यामुळे आपला नंबर लागण्याचा जो आपल्याला खात्री आहे ती अजूनही म्हणजे त्याला शिक्कामार्फत होऊ शकते, असं भरपूर जणांचं त्यामुळेच त्याच्याकडे लक्ष आहे. तर ही उत्तरपत्रिका आपल्याला काही दिवसातच येणार आहे. ह्या आठवड्यात नक्कीच ती उत्तरपत्रिका येणार आहे. तर जवळजवळ मंगळवार, सोमवार, उद्या किंवा परवा म्हणजे सोमवार मंगळवार ही उत्तरपत्रिका येऊ शकते. आणि जी तुमची मार्काची खात्री आहे ती तुम्हाला होऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर जेव्हा ही निकाल लागेल त्याच्यानंतर आपली दुसरी उत्सुकता राहणार आहे की कट ऑफ काय. कट ऑफबद्दल आपण एक व्हिडिओ बनवलेलाच आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जेव्हा ही आन्सर की येईल तेव्हा मला सांगायचे की आपले मार्क किती आहे, आपला जिल्हा कोणता आहे, ग्रामीण आहे का शहरी आहे, मुलगा आहे की मुलगी आहे, हे सर्व सांगणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला एक अंदाजा येऊ शकतो की आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना किती मार्क पडले दुसरे, आणि त्याच्यानंतरच आपण कट ऑफचा अंदाजा घेऊ शकतो. कारण ही जी कट ऑफ आहे ती प्रत्येक जिल्ह्यानुसार ही वेगवेगळी असणार आहे, हे लक्षात राहू द्या. मुलाला आणि मुलीची कट ऑफ वेगळी राहते, ग्रामीण आणि शहरीची कट ऑफ वेगळी राहते. कारण ग्रामीण भागातले 90 विद्यार्थी ह्या नवोदय विद्यालयात सिलेक्ट होतात, आणि शहरी भागातले फक्त 30 विद्यार्थी. एकूण 120च विद्यार्थी ह्या नवोदयच्या एक्झामसाठी पात्र असतात. कॅटेगरी वाईज ही कट ऑफ राहते. त्याच्यामुळं वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज आपली कॅटेगरी पण सांगायची, जेणेकरून एक अंदाजा येऊ शकतो. एकदम करेक्ट तर काही सांगू शकत नाहीत आपण, एकदम एवढंच, पण कमी जास्त मार्काला तुमचा नंबर लागू शकतो, नाही लागू शकतो, याची कल्पना आपण नक्कीच तुम्हाला देऊ शकतो. केव्हा देऊ शकतो? जेव्हा जास्तीत जास्त मेसेजेस आपल्याला येतील, आपले मार्क सांगतील. ठीक आहे, तर किती चुकले किती बरोबर आहे तेवढे सांगतील. जरी एखाद्याला मार्क काढता येत नसेल तर नक्कीच आपले मार्क ग्रामीण शहरी दोन, मुलगा आहे की मुलगी तिसरी इन्फॉर्मेशन, आणि रिझर्वेशन आहे ती चौथी. हे आपल्याला 4 माहिती सांगायची आहे. ठीक आहे, एक मार्क, नंबर 2 मुलगा आहे की मुलगी, ग्रामीण आहे का शहरी, आणि रिझर्वेशन कॅटेगरी. ह्या 4 माहिती सांगितल्यानंतर आपल्याला एक अंदाज येईल की कट ऑफ आल्यावर तर आपल्याला किती मार्क भेटणार आणि आपले कट ऑफ काय राहणार, आपला नंबर लागू शकतो का. ज्यांना चांगले मार्क पडले त्यांना कट ऑफची गरज नाही, त्यांचं अभिनंदन, त्यांनी डॉक्युमेंट काढून ठेवायचीच आहे. आपण वेळोवेळी ह्याबद्दल मार्गदर्शन करतच असतो, काय डॉक्युमेंट लागतील काय नाही. ही प्राथमिक उत्तरपत्रिका आल्याच्यानंतरही आपण तुम्हाला सांगू की काय डॉक्युमेंट्स लागणार आहे. त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहे. मागच्या वर्षी मी एक बनवला होता, तो व्हिडिओ जर तुम्हाला भेटला असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल तर अजूनही आपण ह्या वर्षी एक फ्रेश व्हिडिओ बनवून काय डॉक्युमेंट, काय प्रोसिजर आहे, काय नाही, सर्वचीच आपण डिटेल डिस्कशन करू येणाऱ्या व्हिडिओमध्ये. सध्याच्याला एवढंच. आपले व्हिडिओ पाहत जा. हा व्हिडिओ जेवढे आपले मित्रमंडळी आहे त्यांना पण शेअर करा, आणि नक्कीच ही जेव्हा आपली आन्सर की येईल नवोदयची तेव्हा आम्ही पुन्हा एकदा तुमच्याशी लाईव्ह किंवा एखादा व्हिडिओ शेअर करेल. सध्या त्याला एवढंच. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.